पहचाना मुझे? झोपेतून उठलो आणि पूर्ण कलर अंगाला लागला. आता हा कलर कोणी लावला बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बनवायला खूप टाइम लागतोय. शेतातले काम चालू असल्यामुळे एडिटिंग होत नाहीये आणि लग्नाची तिथे व्हिडिओ एडिटिंग करणं शक्य नव्हतं. जसा टाइम भेटतोय तसा व्हिडिओ एडिटिंग होतोय. मला वाटलं आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये धुलीवंदन लय भारी होतं, पण आज कळालं की बाकीच्या ठिकाणी सुद्धा धुलीवंदन खेळणं रंग खेळणे होत असतात. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचाच मंगेश सपकाळ. सकाळी गाठ झोपलेलो होतो, बाहेर झोपलेलो होतो म्हणून गोदडी तोंडावरून काढून बघितलं तर मुले मुली एवढे धुलीवंदन खेळत होते की तुम्हाला काय सांगा. मला वाटलं आतमध्ये जाऊ आणि निवांत बसू. हे तर रंगलेले धुलीवंदन सुद्धा खेळले, पण आपण झोपलेल्या माणसाला यांनी काय करून टाकलं बघा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? घासून घासून पण कलर निघत नव्हता, एवढा कलर लावला होता. आंघोळ करून मी बाबा आजींना भेटण्यासाठी आलो. शिव पुढे आणि मी माग माग. बाबा आजींना तब्येतीची विचारपूस केली आणि पुन्हा घरी आलो. पण या ठिकाणी अजून धुलीवंदन चालूच होतं. यांना तर कपडे काढून रंगवलं बहुतेक. पहचाना मुझे? नात्याने आमची सुनबाई लागती, पण आमच्या सालीबाईंनी यांना एवढं रंगवलं की तुम्हीच बघा. दुसऱ्या बाजूला इकडे धुलीवंदन चालू आणि आमचा शिव बघा. अश्विनी म्हणे चला आपल्याला बंडू भाऊला बघायला जायचं आहे वाडी शेवळ्याला. कसं आहे ना, त्यांना ब्लॉग मध्ये घेतलं असतं, पण त्यांची तब्येत बरोबर नाही आणि आपण त्यांची आशी घ्यायची म्हणून त्यांना व्हिडिओ मध्ये नाही घेतलं. खानदेशी कॉमेडी रील स्टार अंकुश भाऊ आणि प्रकाश भाऊ हे योगायोग बंडू भाऊ यांच्या घरी भेटले. कमी वेळात लोकांना हसवायचा खूप प्रयत्न यांनी केला आहे बरं का. आणि डायरेक्ट पोहोचलो आम्ही बाळूमामा यांच्या शेतामध्ये. मामींचं काम चालू होतं, अश्विनी ताऊ बसलेले होते, पण या सालेबुवाचं काय चालू होतं काय माहिती. आणि तेवढ्यात झाली मामाची एंट्री. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल माझं तोंड एवढं लाल कसं झालं. बंडू भाऊ यांना बघण्यासाठी गेलो आणि हे झाडावर सालेबुवा दिसत आहे ना, त्यांनी हे काम केलं. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला मक्काचा उलडा लय आवडतो बर का. आणि आपल्याला मक्काचं कणूस दिसलं म्हटल्यावर आपण सोडत नाही, पण आपल्यापेक्षाही ताऊला ज्यादा कणूस आवडतं बहुतेक. घरी आलो, चहा घेतला, थोड्या वेळ बसलो, पण दुसऱ्या बाजूला घर शांत का आहे हे समजत नव्हतं म्हणून मागे बघितलं तर संध्याकाळचा टाइम. सर्वजण जेवणासाठी बसले होते, पण बसल्या ठिकाणी आमचा शिव सर्वात लहान साली काय म्हणती बघा. असो, आजची पण कॉमेडी खूप झाली. तुमचा प्रतिसाद म्हणून व्हिडिओ बनवायला खूप मजा येते. दिवसभराचं वातावरण आणि कुठे गेलो काय केलं हे तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न मी करत असतो. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जा.